हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन हाऊ टू क्रिएट अँड डिस्प्ले रोटेटिंग बॅनर इन जावास्क्रिप्ट विथ एक्झाम्पल. तर रोटेटिंग बॅनर म्हणजे काय, तर हे आहे फ्लिपकार्टचं पेज. हे गेलं, हे दुसरं आलं, ह्यानंतर आता हा तिसरं आलं. तर हे झालं रोटेट करणारं बॅनर. एक शेवटी किती आहे टोटल ह्या इमेज, 1 2 3 4 5 6 7. त्या 7 इमेजनंतर परत पहिली जी आहे तीच येणार आहे. म्हणजे हे जे रोटेटिंग बॅनर आहे ना, त्याचा प्रोग्राम आपल्याला इथं एक्सप्लेन करायचा आहे. तर तो जो आहे ते फक्त 4 स्टेप्समध्ये आहे. पहिली स्टेप काय आहे की लोड बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट इन टू ॲन ॲरे. आता ॲरे म्हणजे काय असतो? ॲरे म्हणजे एक असा डब्बा असतो थोडक्यात, ज्यात आपण इमेजेस फिल करणार. ॲरे म्हणजे इट इज ॲन डेटा सेट, इट इज ॲन कलेक्शन ऑफ एलिमेंट विथ होमोजेनियस प्रॉपर्टीज. होमोजेनियस प्रॉपर्टी म्हणजे काय की जर इमेज आहे तर इमेज येणार परत एकदा. व्हिडिओ, इमेज असं नाही करू शकत आपण. जर इमेज ठरली ना तर एका ॲरेमध्ये फक्त इमेजेस टाकू शकतो आपण एका ॲरेमध्ये व्हिडिओ, इमेज, टेक्स्ट असं नाही टाकू शकत. त्याला मग लिस्ट लागते. पण इथे आपल्याला ॲरे यूज करायचा आहे कारण की आपल्याला बॅनर बनवायचा आहे. मग ॲरेमध्ये आपण किती पाहिजे बाबा आपले इमेज, इथे 7 इमेजेस आहेत. मग आपण सपोज एक्झाम्पल केलं की 3 इमेजेस ठरवल्या. 3 इमेजेस टाकायचे आहेत आपल्याला. मग त्या 3 इमेजेस ज्या आहेत त्या आपण पहिल्यांदा लोड करणार. त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जे बॅनर आहेत त्या आपण लोड करणार ॲरेमध्ये. नंतरनी डिटरमाइन वेदर द ब्राउझर सपोर्ट्स द इमेज ऑब्जेक्ट. तो इमेज जो आपण टाकलेल्या आहेत तो इमेज सपोर्ट करते का ब्राउझर ते चेक करणार. ही झाली आपली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय आहे की डिस्प्ले अ बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट. मग ही ते बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले करायची. त्यानंतरनी काय आहे की पॉज बिफोर डिस्प्लेईंग द नेक्स्ट बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट. आता ही जर नीट बघितली तर ही आता ॲडव्हर्टाइजमेंट झाली की त्यानंतरनी पॉज आहे आणि लगेच दुसरी आहे. पॉज आहे म्हणजे एक किती वेळ पॉज आहे, 1-2 सेकंड थांबती आहे बाबा इथं ती. 2 सेकंड जरा माणसाला वाचून द्यावं, त्यानंतरनी ती चेंज होती आहे. मग हे चेंज असं होतं आहे, एक झालं की दुसरी येते, दुसरी झाली की तिसरी येते असं. मग हे काय आहे की हे 4 स्टेप आहेत. पहिल्यांदा काय करायचं, लोड करायचं. दुसऱ्यांदा काय करायचं की बाबा चेक करायचं की सपोर्ट करतं आहे का आपला ब्राउझर त्या इमेजेसला. थर्ड काय करायचं की डिस्प्ले करायची. फोर्थ काय करायचं, पॉज द्यायचा. 4 स्टेप. ओके. तर त्याचा कोड काय आहे, हा वाला HTML, परत हेड, टायटल काय टाकलं, बॅनर ॲड, स्क्रिप्ट. हेडमध्ये स्क्रिप्ट चालू होती हे लक्षातच ठेवायचं. आता इथे मी एक डॉक्युमेंट बनवले त्यात एक्सप्लेन केलं आहे. Steps to create a rotating banner. Load banner advertisement. An array is used to store the names of banner. जसं की 1.jpg. jpg काय, इमेजचा एक्सटेन्शन आहे. मग 2, 3 आपण 3 इमेज घेतल्यात. लेट अस इझिली सायकल थ्रू दिस इमेजेस. म्हणजे त्याच अशा हे होणार, एक झाली की दुसरी येणार, दुसरी झाली की तिसरी येणार, तिसरी नंतर कोण येणार, परत पहिली येणार. अशी त्यांची सायकल चालत राहणार. आता हे काय आहे की डिटरमाइन वेदर द ब्राउझर सपोर्ट्स द इमेज. द स्क्रिप्ट चेक्स इफ द ब्राउझर कॅन हँडल द इमेज. जी इमेज आपण लोड केल्यात त्या बाबा ब्राउझरवरती होत आहेत का ओपन ते चेक करणं. सेकंड स्टेप. डिस्प्ले बॅनर थर्ड स्टेप. आणि फोर्थ म्हणजे पॉज. हे लक्षात राहिलंच पाहिजे 4 स्टेप. आता पुढं काय आहे की कोड काय आहे ते बघा. आता कोड नीट बघायचा. HTMLनी चालू झाला, हेड केला, टायटल आपण दिलं रोटेटिंग बॅनर. स्क्रिप्टमध्ये आपण काय केलं, लेट बॅनर्स म्हणून त्यात आपण 1 2 3 हे काय केलं, आपण लोड केलं. असं आपण लोड करतो. समजलं. हा सिंटॅक्स झाला. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण ॲरे डिक्लेअर करणं, त्यात 1 2 3 दिलं, कॉमा टाकून दिलं. नंतरनी लेट करंट बॅनर इज इक्वल टू 0. आता हा 0चं मिनिंग काय आहे माहिती का, की आपण जेव्हा ॲरेमध्ये बघतो तेव्हा ॲरेमध्ये ना त्याचे जे ॲक्सेस करायचं असतं ना पॉइंटरनी, तर
पहिली इमेजला 0 म्हणतात, ह्याला 1 म्हणतात, म्हणजे त्याला इंडेक्स व्हॅल्यूज असाईन असतात. मग जो पहिलं इमेज जी डिक्लेअर होणार आहे ती 0वाली करणार आहे, म्हणजे हिथला इंडेक्स व्हॅल्यू 0 आहे ना, मग पहिली इमेज ही होणार असं त्यांनी सांगितलं. करंट बॅनर कोणता असणार आहे तर पहिला असणार आहे. त्यानंतर फंक्शन डिस्प्ले बॅनर्समध्ये काय करणार आहे की चेक करणार आहे की आपली ब्राउझरवरती इमेज सपोर्टेड आहे का नाही. मग आता इफ डॉक्युमेंट डॉट इमेजेस डिस्प्ले म्हणजे करायचं, लूप टाकला आपण, इफ स्टेटमेंट टाकली, कंडिशनल स्टेटमेंट, सॉरी लूप नाही, कंडिशनल स्टेटमेंट टाकली, त्यानंतर म्हणजे काय केलं आपण, बॅनर डिस्प्ले करायला चालू केलं. बाबा ही करंट जो आहे त्याच्या पुढचा जा, मग नंतर इफ करंट बॅनर इज इक्वल टू बॅनर लेंथ, बॅनरची लेंथ झाली की मग काय होणार, परत 0ला. म्हणजे ह्याचं मिनिंग काय माहिती का, की सपोज तिसरी इमेज आहे आपली चालू, हे 0 नंतर 1 गेलं, 1ला गेलं, 2ला गेलं, 3ला गेलं. आता करंट बॅनरची लेंथ आपली 3 आली, कारण ती आपण तिसऱ्या इमेजला आहे. पहिली ही 0, 1, 2, ही 2 येणार. मग 2 इज इक्वल टू शेवटची लेंथ काय, आपल्या किती टोटल इमेजेस आहेत 2, म्हणजे 0, 1, 2. 2 लेंथ आली की मग काय होणार माहिती का, करंट बॅनरला येणार, म्हणजे परत 0ला येणार, म्हणजे पहिली इमेज परत डिस्प्ले होणार. स्टार्ट ओव्हर वेन रिचिंग ॲट द एंड, शेवट आला की परत पहिल्यावर येणार, एवढंच त्याचं मिनिंग आहे. त्यानंतर डॉक्युमेंट रोटेट बॅनर डॉट सोर्स इज इक्वल टू बॅनर करंट बॅनर, म्हणजे पॉज करायची ना आपल्याला ती थोड्या वेळासाठी, तर ते तर किती सेट टाईम आउट डिस्प्ले बॅनर 10, हे म्हणजे 1 सेकंड आहे, हे मिली सेकंड असतं, 1000. मग कॉल दिस फंक्शन अगेन आफ्टर 1 सेकंड, मग 1 सेकंड नंतर हे चेंज होत राहणार, एवढंच त्याचं मिनिंग आहे. मग नंतर स्क्रिप्ट एंड झाली, हेड एंड झाला, मग बॉडीमध्ये काय आहे की ऑनलोड डिस्प्ले बॅनर होणार, मग नंतर सेंटरला काय येणार, इमेजेस कोणत्या आहेत त्या येणार सेंटरला, एवढाच कोड आहे. आता एक्सप्लेनेशन ऑफ की पॉईंट, आता इथं लक्ष द्यायचं की पहिल्यांदा काय करणार आपण, ज्या इमेजेस आहेत त्या आपण लोड करणार ॲरेमध्ये. दुसऱ्यांदा काय करणार की आपण चेक काय करणार की आपल्या ब्राउझरला सपोर्टेड आहे का. पण इथे हे जे आहे ना कोडमध्ये, तर त्यात काय करणार आपण, करंट बॅनरला ट्रॅक द करंट बॅनर बिंग डिस्प्लेड इन्क्रीज, मग पहिला दाखवला की दुसरं येण्यासाठी त्याला पहिल्याला वाढवायला लागेल ना, म्हणून प्लस दिला आपण, इन्क्रीमेंट केलं, मग 1नी इन्क्रीमेंट केलं, मग इन्क्रीमेंट होत जाणार, आणि शेवटचा बॅनर आला की मग परत पहिला रिटर्न करणार, फर्स्टवाला रिटर्न करणार. मग नंतर टाईम जो आहे की एक बॅनर बाबा किती वेळासाठी थांबायचा, तर तो सेट टाईम आउटनी की करणार. नंतर डॉक्युमेंट रोटेट बॅनर सोर्स, म्हणजे काय इमेज आहे ना ते. आता ह्याला ट्रिक टू रिमेंबर काय आहे की बॅनर सायकल, पॉज, यूज ऑफ बॅनर BCTनी करायचं. यूज हा कोड लक्षात ठेवण्यासाठी 3 शब्द लक्षात ठेवायचे, BC आणि T. बी म्हणजे काय की आपल्याला ॲरे बॅनरसाठी यूज करायचे, सी म्हणजे काय, सायकल यूज होणार ना आपल्यात, इंडेक्स व्हॅल्यूनी सायकल यूज होणार, आणि यूज ऑफ टी म्हणजे टाईम आउट, एवढंच.